सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील डोंगरगाव नियतक्षेत्रात तेंदूपान संकलन करण्यासाठी गेलेल्या 3 महिलांना वाघिणीसह बिछडाने हल्ला करून ठार केले। या घटनेनंतर घटनास्थळी ट्रॅम्प कॅमेरे व लाईव्ह कॅमेरे लावले असून वन विभागाचे अधिकारी वाघिणीसह बिछडांच्या हालचालींवर पाळत ठेवून आहे। दरम्यान 3 महिलांवर हल्ला करणाऱ्या वाघिणीची निश्चित केल्यानंतर 13 मे रोजी वाघिणीला बेशुद्ध करून जेरबंद करण्यात आले होते। त्यानंतर 16 मे रोजी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे सशस्त्र पोलीस दल प्रमुख मराठे यांनी डोंगरगाव नियतक्षेत्रात कक्ष क्रमांक 1360 मध्ये डॉट करून वाघिणीचा एक नर बछडाला बेशुद्ध करून जेरबंद केले होते। यानंतरही या घटनेतील बछड्यांना वन विभागाकडून शोध सुरूच होता। 27 मे मंगळवार रोजी सकाळच्या सुमारास पुन्हा एकदा दुसऱ्या नर बछडाला बेशुद्ध करून जेरबंद करण्यास वन विभागाला यश आले। पुन्हा बछड्यांचा शोध घेणे सुरू असल्याचे वन विभागाच्या वतीने सांगण्यात येत आहे। वाघिणीसह सोबत असलेल्या बछड्यांनी 3 महिलांच्या नरडीचा घोट घेतल्यानंतर जनक्षोभ उफळून आला होता। वन विभागाने त्वरित नरभक्षी वाघिणीचा शोध घेऊन जेरबंद करण्याची मागणी नागरिकांनी केली। याशिवाय विधिमंडळाचे गटनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनीही वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून वाघिणीचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती। वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी वाघिणीला जेरबंद करण्यासाठी वन कर्मचाऱ्यांचे पथक तैनात केले आहे। याशिवाय वाघांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ट्रॅम्प कॅमेरे व लाईव्ह कॅमेरे लावण्यात आले आहे। या कॅमेऱ्यांच्या मदतीने वाघांच्या हालचालींवर लक्ष ठेवून नरभक्षी वाघिणीसह एका बछड्याला जेरबंद केल्यानंतर 27 मे रोजी जेरबंद केलेला बछडा नर असून अंदाजे 12 ते 14 महिने वयोगटातील आहे। सदर जेरबंद बछड्याला नागपुरातील गोरेवाडा येथे WRTC मध्ये नेण्यात आले आहे। या घटनेची अन्य बछड्यांना शोध घेण्याची मोहीम सुरू असून लवकरच नरभक्ष बछड्यांना जेरबंद करण्यात येईल असे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले। या मोहिमेसाठी ब्रह्मपुरी वन विभागाचे वनसंरक्षक राकेश सेपट, सहाय्यक वनसंरक्षक MB चोपडे, पशुवैद्य अधिकारी डॉक्टर रविकांत खोब्रागडे, बायोलॉजिस्टिक राकेश अहुजा यांच्या मार्गदर्शनात सिंदेवाही वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल सालकर यांच्या नेतृत्वात क्षेत्र सहाय्यक NT गडपायले, क्षेत्र सहाय्यक PS मानकर, KD मसराम, वनपाल चिकाटे, YM चौके, DR पेंदोर, OV चहांदे, सचिन चौधरी, वनसंरक्षक विवेक फुलझेले आदींचा सहकार्य लाभलं होतं।